हा महायुतीला कुठेही पाठिंबा नाही। आम्ही मुख्यमंत्र्यांचा जो आलेला फोन आहे त्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला नाही। एकंदरीत एखादा नेता अपघातात जाणं आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला विड्रॉल करण्याची घातलेली गळ जी आहे ही कुठेतरी एक सहानुभूती म्हणून आम्ही ती स्वीकारलेली आहे। बारामतीची निवडणूक आहे, सुरुवातीला तुम्ही लोकशाही बळकट करण्यासाठी म्हणून या निवडणुकीमध्ये उमेदवार दिला, ऐन वेळेवर मागे घेतलाय। हे ऐन वेळेवर नाही, लोकशाही बळकट होईल असं वाटतं? ते आमची एक प्रश्न आहे, हा अप्रत्यक्षपणे महायुतीला पाठिंबा नाही। हा महायुतीला कुठेही पाठिंबा नाही। आम्ही मुख्यमंत्र्यांचा जो आलेला फोन आहे त्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला नाही। एकंदरीत एखादा नेता अपघातात जाणं आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला विड्रॉल करण्याची घातलेली गळ जी आहे ही कुठेतरी एक सहानुभूती म्हणून आम्ही ती स्वीकारलेली आहे आणि आम्ही पाठिंबाही हा दिलेला नाही। आम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या विरोधात असणारी आमची भूमिका जी आहे ती बदललेली नाही आणि एकंदरीत आम्ही या निवडणुकीत पुढे आल्यानंतर जी महायुतीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी केलेल्या ज्या आमच्या सातत्याने मनधरणीचा जो प्रयत्न आहे हाच कुठेतरी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पुढे जात आहोत ही भूमिका अधोरेखित करणार आहे। आम्ही सभ्यतेचा भाग म्हणून थांबलेलो आहे आणि आम्ही आमच्या तलवार मॅन केलेला नाही, आम्ही आमचा पाठिंबा दिलेला नाही आणि 29 मध्ये आमचा उमेदवार राहील ही ठणकावून सांगितलेली जी भूमिका आहे ही अत्यंत बोलक्या स्वरूपाची आहे। निर्णय हा महाराष्ट्र पातळीवर घ्यायचा होता। जेव्हा सुनेत्राताई ज्या आहेत या दिल्लीला मल्लिकार्जुन खरगे साहेबांना जेव्हा भेटल्या आणि त्यांनी त्यांच्याजवळ जेव्हा विनंती केली तेव्हा खरगे साहेबांनी देखील हा विषय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अखत्यारीतला आहे, त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी घेईल तोच निर्णय अंतिम राहील हे जेव्हा सुनेत्राताईंना जेव्हा सांगितलं त्यावेळेस हा संपूर्णतः विषय हा महाराष्ट्राच्या अखत्यारीत आला आणि त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांशी ही चर्चा केल्यानंतर एक वाक्यता आमची जी झाली ती विचार करायला हरकत नाही, अध्यक्ष म्हणून तुम्ही निर्णय घ्या आणि लढत असाल तर संपूर्ण काँग्रेस आपल्या पाठीशी राहील ही दिलेली जी गावी आहे हा सर्व घटनाक्रम जो आहे हा बराच बोलका आहे आणि एवढंच नव्हे तर अजितदादांच्या अपघाताचा अनुषंगाने आमची घातपाताची जी संशय आहे तो देखील आम्ही व्यक्त वारंवार केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल व्हावा ही आमची केलेली जी मागणी आहे ती मागणी कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारने कुठेतरी मान्य केलेली आहे। एवढंच नव्हे तर ही गुन्हा दाखल झाल्यावर तो महाराष्ट्रात ट्रान्सफर झालाय, मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे काहीच करत नाही। सीआयडी जागची हलायला तयार नाही, 3 महिने होत आले अजून काही झालं नाही। या संतापजनक बाबीचा आम्ही पाठपुरावा करत आहोत। विड्रॉलच्या आधीच केंद्रीय गृहमंत्र्यांशी कर्नाटकांच्या गृहमंत्र्यांशी माझी थेट वार्ता झाली आणि त्यांना हे सरकार आपण गुन्हा नोंदवूनही तपास करत नाही त्यामुळे आपणच यामध्ये काहीतरी आता हस्तक्षेप केला पाहिजे ही मी त्यांच्याकडून अगदी अपेक्षा व्यक्त केली। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीने या संदर्भामध्ये सर्व दस्तावेज घेऊन संबंधितांना मला भेटण्याकरता पाठवा असं सांगितलं आणि आम्ही ताबडतोब लगोलग, कारण रोहित पवारांची आणि माझी सकाळी 7:30 ला झालेली जी भेट आहे त्या पार्श्वभूमीवर मी त्यांना लावलेला जो फोन होता त्या अनुषंगानं तातडीनं रोहित दादा हे बेंगलोरला गेले। काँग्रेस पक्षाचे आमचे प्रतिनिधी, आमचे वरिष्ठ जे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे हे त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी पाठवले आणि आमचे काँग्रेसचे समन्वयकाच्या भूमिकेमध्ये विजय कुमारजी माजी आमदार, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे कर्नाटकचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री धर्मेंद्र सिंगजीचे चिरंजीव ते या सर्व प्रक्रियेत आहे। गृहमंत्र्यांशी देखील चर्चा त्यांची त्याच दिवशी म्हणजे 9 तारखेलाच झाली आणि गृहमंत्र्यांनी या संदर्भात हा विषय शेवटापर्यंत घेऊन जायला पाहिजे आणि हा तपास आम्ही करूच आणि त्या ज्या आवश्यक त्या सूचना त्या देऊ। कुठे न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेता येऊ शकतो का ही देखील चाचपणी आमच्या शिष्टमंडळाने केली आहे, काँग्रेस पक्षाने केली आहे आणि ही बाब अधिक पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं DK शिवकुमारजी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलून घ्या अशा प्रकारची देखील एक सूचना कुठेतरी शिष्टमंडळाकडून आली। गृहमंत्र्यांनी देखील तशा प्रकारची एक अपेक्षा आणि सूचना व्यक्त केल्यानंतर मी लगोलग DK शिवकुमारजींशी पण बोललो आणि DK शिवकुमार साहेबांना कालच या अजितदादांच्या अपघाताच्या घातपाताच्या अनुषंगानं तपासाच्या अनुषंगानं आम्ही त्यांच्याशी देखील DK शिवकुमारांशी बोललो। मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
हे काही बोलायला तयार नाही. आणि अजितदादांचा संपूर्ण पक्ष हा सत्तेत सहभागी असताना तोही काही बोलत नाही. यावर मी महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे एवढंच या निमित्ताने सांगेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.